लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कल्लाकारमध्ये. कल्लाकारमध्ये नेहमी आपण असं म्हणतो की देर शुड बी अ कार अँड देर शुड बी कल्ला. आणि आज दोन्हीही करण्यासाठी आपल्यासोबत जी व्यक्ती माझ्यासोबत आहे ती व्यक्ती कल्ला सुद्धा करते, ती व्यक्ती अभिनय तर आउटस्टँडिंग करते, तो मित्रांचा मित्र आहे आणि त्याच्या आयुष्यातला प्रवास हा सतत सुरू असतो आणि त्याचा त्याला अभिमान आहे. ती व्यक्ती म्हणजे संतोष जोगळेकर सर. खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच श्रेयस, थँक्यू. हॅलो 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 सर, तिन्ही कॅमेरे तुम्ही केल्यामुळे माझा सेटअप दिसलाय लोकांना. सर खूप खूप स्वागत आहे कल्लाकार या शो मध्ये. आम्ही श्रीमंत वाटलं पाहिजे ना शो. मल्टी कॅमेरा सेट सर आहेत सर, म्हणजे आहे. पण या सगळ्यानंतर मला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे आणि तो गाडीच्या पेक्षा मला पहिला तुमचा प्रश्न मैत्रीबद्दल विचारायचा आहे. कारण मी चिन्मय सरांचा इंटरव्ह्यू केला होता, त्यांच्या बोलण्यात तुमचं 3-4दा नाव आलं. मी अजून कोणत्या कलाकाराचा इंटरव्ह्यू केला, त्यांच्या बोलण्यात तुमचं नाव आलं. म्हणजे मित्रांची दुनियादारी तुमच्यासाठी किती महत्वाची आहे? अरे तू रे मग मित्रांची दुनियादारी सध्या किती महत्वाची आहे संतोष भाई तुमच्याकडे, तुझ्यासाठी? अर्थात मैत्री फार महत्वाची आहे आयुष्यात. मी आता सगळंच एकदम सांगत नाही, पण आधी थोडंसं ना मैत्री बाबतीत मला सांगावंसं वाटतं, जे मला वाटतं. राईट. मला वाटतं मैत्री ही ना बऱ्याच वेळेला आपली बदलत जाते. म्हणजे शाळेतले मित्र असतात आपले, राईट, आहे की नाही. मग कॉलेजमधले मित्र होतात, मग कॉलेज सुटल्यानंतर मग आपण जिथे काम करतो तिकडचे मित्र होतात. आणि मग या सगळ्या लोकांमधून, या सगळ्या मित्रांमधून काही निवडकच असे असतात जे कायम आपल्या बरोबर असतात. व्हेरी ट्रू. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. एक्झॅक्टली. तसे मी खूप नशीबवान आहे त्या बाबतीत की असे माझे शाळेतले पण काही माझे मित्र आहेत जे आजही माझ्यासोबत आहेत. कॉलेजमधले सुद्धा काही मित्र आहेत जे अजून माझ्यासोबत आहेत. आणि या क्षेत्रातले पण काही मित्र आहेत जे आजही, आणि मला खात्री ते कायम माझ्यासोबत राहतील. त्यातला एक चिन्मय. वा वा. येस. चिन्मय भाई म्हणजे मला म्हटलेलं की संतोष माझ्या घरी येऊ शकतो, हो, तो किचन मध्ये त्याला जर काय करायचं तर करू शकतो, हो. आणि त्याचा तो हक्क आहे. हे हक्क म्हणजे काय? हक्क म्हणजे काय, म्हणजे मला ते माझं दुसरं घर म्हणेन मी. आणि तुला सांगू, चिन्मयशी तर माझी मैत्री आहेच, फार जुनी आहे. म्हणजे अगदी दीनानाथ कट्ट्यावरची मैत्री आहे अगदी. म्हणजे जेव्हा आम्ही तेव्हा एकत्र काम करत नव्हतो, पण आमची एक जुजबी अशी ओळख होती. पण आमची मैत्री सुरू झाली ती सनई चौघडे या सिनेमावर. राजू पाटील दिग्दर्शित आणि श्रेयस तळपदे निर्मित हा सिनेमा. त्यात मी आणि चिन्मय, आमची मैत्रीला सुरुवात झाली जे आम्ही हॉटेलमध्ये एक रूम शेअर करायचो, आम्ही राहायचो मध्ये. तिथे मग आमच्या गप्पा मग आम्ही सुरुवात झाली ती, मग जास्त घट्ट मैत्री झाली ती मोरया या सिनेमात. म्हणजे मला तो दिवस अजूनही आठवतोय. शूटिंग सुरू होतं आमचं वरळीला, आणि तो फाईट सिक्वेन्स होता तेव्हा. आणि अचानक पाऊस सुरू झाला आणि शूटिंग थांबलं पावसामुळे. आणि त्यामुळे सगळे कॅमेरा सगळे एका शेडला जाऊन थांबले. आणि आम्ही काय तिथे मस्त ऑलरेडी पाऊस, आमच्या पुरता जो रेन लावलेला पाऊस होता तो, आपण शूटिंगच थांबलं त्यामुळे ते थांबलं. आणि पाऊस थांबेच ना, जो रिअल पाऊस होता. 1-1.5 तास पाऊस पडत होता, तासभर तरी कंटिन्यू. आणि मी आणि चिन्मय त्या जिप्सीच्या बोनेटवर मी झोपलो होतो, चिन्मय माझ्या बाजूला बसलाय, आणि आम्ही तास पाऊस थांबेपर्यंत पावसात भिजत आम्ही गप्पा मारत होतो. पूर्णपणे कारण नाही, काही कारण नाही, काही गप्पा उगाच चालल्या होत्या आमच्या गप्पा. आणि मग तिथून जी मोर्यापासून आमची जी मैत्री झाली, जी मोर्यात आमची दुश्मनी आहे, राईट, हो एक्झॅक्टली, खरं तर दुश्मनीवरचा आमचा सिनेमा, त्यात आमची मैत्री चांगली घट्ट झाली. आणि तुला सांगू ना, कधी कधी आपल्याला कळत नसे आणि आठवत नाही की आपण कसे मित्र होतो अगदी घट्ट, आणि कधी ते नातं कधी एकदम प्युअर होऊन जातं आपल्याला कळत नाही. तसं काहीच माझं चिन्मयच्या बाबतीत आहे. आणि चिन्मयची बायको आहे ना नेहा, म्हणजे चिन्मय तर माझा मित्र आहेच, पण आज चिन्मयच्या आधी ती माझी जास्त मैत्रीण आहे असं मी म्हणेन. त्यामुळे तुला सांगतो ना की खूप प्युअर आणि खूप क्लीन अँड क्लिअर अशी मैत्री आहे. मला असं वाटतं की कुठल्याही अपेक्षा नाही आहेत, काही नाही आहेत, फक्त ही मैत्री टिकावी एवढीच एक इच्छा आणि अपेक्षा आहे, त्याला मैत्री म्हणतात. क्या बात. पण आता या सगळ्यानंतर आपण प्रवास करतोय, ठाणे कळव्यातून आपण प्रवास करतोय, त्यामुळे ठाणे कळवा तुमच्या आयुष्यात किती महत्वाचा आहे. आणि या सगळा परिसर तुम्हाला माहिती आहे, या परिसराबद्दल सगळ्यात पहिल्यांदा काय झालं, ग्रोईंग अप युअर, काय सांगायला बद्दल? अर्थात कळवा माझं, म्हणजे माझं लहानपण, मी जन्माला इथे ठाण्यात आलोय. ठाणा कळवा माझं, मी जन्मभूमी म्हणेन, कर्मभूमी पण म्हणेन, कारण सुरुवातच इथून थिएटर गडकर रंगायतांपासून सुरुवात झाली. माझा इकडचा सगळा ग्रुप, अभिजित चव्हाण, त्याच्यानंतर शेखर फडके, विजू माने, पराग पेडेकर, आज नाही बिचार आमच्या, ही सगळी जी आमची टीम आहे, जयंत पवार,
आम्ही सगळे मित्र, उदय दादा, उदय सबनीस, एक्झॅक्टली. आम्ही सगळे जण म्हणजे उदय दादा आम्हाला सिनियर, आणि यांच्याबरोबर इथून सुरुवात केली आम्ही आमच्या मनोमय कला मंच, अभिजित चव्हाण आमच्या या संस्थेला, आणि इथून एकांकिका स्पर्धा वगैरे इथून सगळं सुरुवात झाली. तेव्हा मी खरं सांगू तुला, तेव्हा आमचं ठाणं कळवं खूप सुंदर होतं रे. म्हणजे आज जरा आहे सुंदर, डेव्हलप झालंय, खूपच डेव्हलप झालं. पण गर्दी खूप वाढली आहे आता. काय म्हणतात, रस्ते किती मोठे झाले तरी ट्रॅफिक काही थांबत नाही. अर्थात डेव्हलपमेंट ही चांगलीच गोष्ट आहे, प्रगती झालीच पाहिजे. पण मी मिस करतो माझं जुनं कळवा, माझं जुनं ठाणं. किंवा शास्त्रीनगर सोडलं की इथून पुढे खारेगावचे लागायचं, खारेगाव, दॅट वॉज रिअल गाव. आज फक्त नावापुरतं राहिलं आमचं गाव. आता ते गाव अजिबात नाही. आज मोठे मोठे कलाकार मी राहतो त्या बिल्डिंगच्या खाली, अजय अतुल, शंकर महादेवन, सोनू निगम, आता शान, असे मोठे मोठ्या कलाकारांचे लाईव्ह शोज होतात. त्यामुळे खूपच डेव्हलप झालंय, खूपच प्रगत झालंय माझं कळवा आणि ठाणा. बरेच जण बोलतात, यार इतना दूर रहता है तू, इतने दूर से आता है, तुमको तकलीफ नहीं होता, कंटाला नहीं आता तेरे को कैसे? बोले भाई कंटाला आता भी होगा ना, जैसे मैं एंटर करता हूँ ना, टोल नाका क्रॉस करता हूँ ना, सब थकान निकल जाती है भाई मेरी. म्हणजे इतकं बरं वाटतं की अर्धा घरी आल्यासारखं फील होतं, आणि खूप बरं वाटतं इथे कळव्यात घरी आल्यानंतर. पण आता या सगळ्यानंतर त्याला एक म्हण आहे माहिती ना, बरीच घरं घरीच बरं. वा वा सर, पुन्हा एकदा. बरीच घरं घरीच बरं. पण या सगळ्यानंतर आपण प्रवासाच्या गप्पा मारणार आहोत. पण ही जी ड्रायव्हिंग व्हील आहे आणि तुम्हाला जी ड्रायव्हिंगची आवड आहे, ती कधीपासून निर्माण झाली? वेन वॉज द फर्स्ट टाइम तुम्ही ड्रायव्हिंगला बसला असाल, कोणी गाडी शिकवली असेल, काय सांगाल त्याबद्दल? मी खरं सांगू, मला गाडी कोणी शिकवली नाही. राईट. माझे वडील, त्यांच्याकडे व्हॅन होती, ते टुरिस्ट काम करायचे बरोबर मध्ये. तेव्हा ते दुपारी यायचे, जेव्हा त्यांचं काम झालं की दुपारी जेवून झोपायचे. तेव्हा मी आणि माझा भाऊ व्हॅन धक्का मारत बाहेर काढायचो, आणि बाबा चालवताना मी बघत बसायचो की ते कसे चालवतात, गिअर टाकताना काय करायचं, आणि विचारतो बाबा हे काय ऐकलं, जास्त दाबला की, तर बाबांना काय माहित काय आपलं कार्ड कांड करणार. गोड गोड म्हणून सगळं विचारून घ्यायचं, आणि मी त्या असं गाडी बाहेर काढायचो, आणि बिंदास भाऊ बसायचा माझ्या बाजूला, दादा दादा हळू. आणि भाऊ किती वर्षांचा गॅप तुमच्या दोघांमध्ये? 1-1.5 वर्ष. जास्त नाही. म्हणजे काय करायचंय तर मजा करायची तर एकत्रच करायची. ही वॉज काय म्हणतात, पार्टनर इन क्राईम. तर मी तसं माझं मी स्वतः शिकलो गाडी चालवायला, आणि बाईक चालवायला शिकलो. तर आमच्याकडे एक युरेका फॉर्म्सला सेल्समन यायचा, तो मशीन विकायला आला होता आमच्याकडे, युरेकाची ती असते ना व्हॅक्युमची. हा, तर मग ते कन्व्हिन्स करण्याकरता ते सगळे सेल्समन करतात माहिती ना घरच्यांना, अरे बच्चा तसं त्या पोराने माझ्या आईला वडिलांना कन्व्हिन्स करणार. मग तो यायचा, कन्व्हिन्स करायचा मशीन डेमोच्या, तेव्हा त्याच्याशी ओळख काढून मी त्याच्याकडून बाईक शिकलो. सो गाडी कोणी ओळखीचा माणूस नाही, गाडी माझी मी चालवायला शिकलो. तेव्हा माझ्या आईला एकदा धक्का बसला, जेव्हा मी आईला म्हटलं बाबा गेले कुठेतरी, आईला सोडायचं होतं. म्हटलं चल ना, बाबा नव्हते घरी, बाहेर गेले, तर गाडी होती घरी. म्हटलं मी चालवतो. तू चालवतोस? माझ्याकडे लायसन्स नव्हतं. व्हेरी ट्रू. आणि आई बरं, आई पण माझी मोठा सपोर्ट आहे, नक्की नीट चालवशील ना. लो. आणि आईला बसून मी व्हॅन घेऊन निघालो, आणि मी व्यवस्थित आईला ठाण्यापासून घरी कळव्याला घेऊन आलो. कॉन्फिडन्स वाटला. त्याच्यात फक्त बसला एकदम पण तसं काही मेजर झालं नाही. पण आईचा विश्वास बसला की चालवायला लागलाय. पण जेव्हा बाबांना कळलं तेव्हा रिएक्शन वेगळी होती. आता बाप होता. एक्झॅक्टली. गाडी हा एक खूप मोठा विषय असतो की गाडी व्हायचं म्हणजे एक स्वप्न पूर्ण व्हायचं. तर ते स्वप्न तुम्ही कधी पूर्ण केलं, आणि तुमच्या आयुष्यातल्या किती गाड्या होत्या त्याबद्दल माझं? हे बघ, स्वप्न पूर्ण अजून होतच आहे, चालूच आहे. ते स्वप्न आहे ते कधी संपत नाही. व्हेरी ट्रू. आणि काही स्वप्न असतात जी झोप उघडल्यानंतर तुटतात, आणि काही स्वप्न असतात जी जागेपणी बघितलेली असतात जी कधीच संपत नाही. सो स्वप्न नक्की माझं होतं की यार मला गाडी हवी. म्हणजे बाबांच्या मी व्हॅनमध्ये जाऊन बसायचो ना असं मागे, तेव्हा मी असं फील करायचो की अशी मोठी लांब गाडी आहे माझ्याकडे, आणि मी असं ड्रायव्हर गाडी चालवतो आणि मागे बसलोय, असं फील करायचो. मला आता सांताक्रूजला ते राजेश खन्ना गार्डन आहे ना, त्या सिग्नलला मी बाईकवर उभा होतो बाजूला, आणि माझ्या बाजूला ना एक मस्त गाडी आली छानशी अशी मोठी, आणि त्या गाडीत ना ड्रायव्हर गाडी चालवत होता, आणि एक मुलगी ना छान असं अंगावर शाल घेऊन उशी घेऊन झोपली होती, आणि बदा पाऊस पडत होता. आणि मी बघितलं रे, म्हटलं यार काय लाईफ आहे ना यार, पावसाचं टेन्शनच नाही. म्हटलं एक दिवस तर मला असं जायचं यार की मस्त पाऊस पडतोय, आणि मी माझ्या गाडीचं मस्त छान एकदम सुखा व्यवस्थित, काहीच नाही, मला एकही पाण्याचा टिपूच लागलेला नाही, आणि मी छान असं माझे शॉल आणि उशी घेऊन झोपलोय, बाहेर पाऊस एन्जॉय करतोय, असं एक स्वप्न पाहिलं होतं.
Right. आणि ते मी पूर्ण केलं. वा. ते म्हणजे ते नंतर झालंच पूर्ण. पण जेव्हा पहिली गाडी घेतली मी ती माझ्या मित्राच्याच गॅरेज मधून 16,000 रुपयात मी 800 घेतली. वा. आणि जुनी होती ती सेकंड हँड. म्हणजे त्या गाडी स्टार्ट केली आणि एसी ऑन, म्हणजे गाडी चालवताना एसी लावू शकत नव्हतो कारण एसी ऑन केली गाडी बंद पडायची. तर मग गाडी थांबवायचं, एसी ऑन करायचं, गाडी थंड Very करायची, good. एसी बंद करून मग निघायचं. म्हणजे त्या गाडीला पण वेगळा माज होता. चलने का नाही आराम से. आणि गाडीला ना आपल्या साईडला अँगल असतो ना, हा. तर थोडंसं पत्रा हे झाला, चढला होता. व्हेरी ट्रू. तर पावसाळ्यात ना तिथून पाणी टपकायचं. हा. तर मग तिथे पाणी यायचं, मग त्याच्यात प्लास्टिकचे बोळे घालायचे आणि कोणी आलं ना नवीन तर अशी गाडी चालायची. काय बोलतो क्या बात आहे, क्या बात आहे. किंवा मग त्याच्यावर काहीतरी स्टिकर बिकर Right, लावायचं. right. हा, पण तरी ते कुठून तरी पाणी यायचं. पण हाऊस होती, त्यामुळे ती गाडी घेतली. अर्थात ती गाडी फार महत्वाची माझ्यासाठी, कारण ती माझं पाहिलेल्या स्वप्नातली पहिली गाडी होती. Right. आणि त्याच्यानंतर मग झेन, मग स्विफ्ट, आणि मग जेव्हा मी एकदा इलेक्ट्रा घेतली तेव्हा ड्रायव्हर होता माझा. हा. आणि ड्रायव्हर गाडी चालवत होता. मी मोस्टली मुंबईत ड्रायव्हर वगैरे नाही वापरत, मला स्वतःला ड्राईव्ह करायला आवडतं. बाहेर सुद्धा गेलो तर ड्रायव्हर बरोबर घेतो, कारण कुठे लॉंग ड्राईव्ह जरा कंटाळा आला तर ड्रायव्हर असतो. पण मला ड्राईव्ह करायला आवडतं. तर तेव्हा ड्रायव्हर होता, कुठे चाललो होतो आणि असंच पाऊस पडत होता. आणि मला सटकन आठवण आली त्या गोष्टीची जे मी पाहिलं होतं. मी ताबडतोब आपल्याला काहीतरी प्रमुख पाहुणे गेल्यावर शाली मिळतात ना, गाडीत असतात आणि उशी वगैरे गाडीत असते. पटकन मस्त पाऊस पडत होता. थांब जरा कॉफी घेऊया. ते कुठेतरी बरीच त्याला कॉफी घेतली आणि मस्त शॉल अशी अंगातली अशी उशी टाकली मागे आणि पाय लांब करून असं बसलो. आणि ड्रायव्हर गाडी चालवून बाहेर पाऊस असं बघत मी कॉफी पित होतो. आणि मी परत त्या संतोषला जो काचेच्या बाहेर उभा होता ना बाईकवरचा, त्याच्याकडे बघत होतो. देख भाई तेरा सपना पुरा किया. फिलिंग सो ग्रेट. मजा येते. आणि अशी पाहिलेली स्वप्न असतात ना. मी मध्ये एकदा सांगितलं, आठवतं शाहरुख खानच्या ऑफिसच्या बाहेर मी गेलो होतो जेव्हा स्ट्रगलच्या त्यावेळेला, तेव्हा त्याचं दीप भवन नावाच्या बिल्डिंग मध्ये बरोबर. त्या ऑफिसमध्ये जाताना मला त्या वॉचमॅननी हाकल होतं, क्या है ऐसी. चलो बोला नहीं मिलना था अंदर. किसको मिलना है, किसने बुलाया क्या. बोला नहीं चल चल इधर खड़ा नहीं रहने का, उधर जा. असं मला हाकल होतं. तेव्हा मी रागात त्याला बोलतो, बोले एक दिन चला तूही गेट खोलेगा मेरे लिए, असं मी बोललो होतो. आणि आता मी डार्लिंग्स केली रेड चिलीची. त्या टाइम मला फोन आला की सर हाय संतोषजी, वी वॉन्ट टू कास्ट यू फॉर आवर फिल्म, सो वेन कॅन वी मीट. मला दुसऱ्याशी भेटायला बोलवलं आणि मी बाहेर गेलो होतो. आता ते खूप मोठं ऑफिस आहे रेड चिलीचं. तर मी आपली गाडी, हीच गाडी होती माझी, आणि गाडी अशी पार्क करायला शोधत होतो. तेवढा त्यांचा फोन आला, सर आप पहुंचे क्या. पार्किंग अरे सर नहीं आप अंदर आजी अंदर पार्क कीजिए. अच्छा वो नाही मुझे लगा अरे नाही. आणि मग तो जो ईपी होता तो स्वतः खाली आला आणि वॉचमॅनने असं दरवाजावरून वॉचमॅन धावत आला, सर आइए ना अंदर आइए ना. तेव्हा पुन्हा तो रस्त्यावर बसलेला संतोषकडे बघून तो मला म्हणाला, पट्ट्या जा जिली आपली जिंदगी. विकी कौशल सोबत काम तुम्ही करताय आणि कडक, इट्स अ व्हेरी बिग मूवी जी बाहेर येते आणि त्याच्यासाठी तुम्ही काम करताय. हाऊ इज द एक्सपिरियन्स, त्याबद्दल प्लीज मला सांगा. कमाल. आता छावा ना, छावाचं मी ऑडिशन दिलं होतं. मी गणोजी शिर्के हे कॅरेक्टर आणि लक्ष्मण उतेकरचे दिग्दर्शक. बरोबर. जस्मिन मला फार आवडली ती फिल्म, एकदम सुंदरच. त्याच्यानंतर ते ऑडिशन दिलं आणि माझं कास्टिंग झालं. पण मला सरांनी भेटायला बोलवलं की तो गणोजीचं मी पाहिलं, संतोष मी पाहिलं, त्यांनी माझं काम पाहिलं होतं. तर माझी इच्छा आहे तू रायाजी मालगे कर. तर म्हटलं सर नो प्रॉब्लेम. नाही पण तुला सर मला माहिती आहे, मी वाचलंय छावा, 18 प्रकरण मी वाचलेलं छावा. बरोबर आहे. त्यामुळे मला रायाजी मालगे हा मला माहिती, मला आवडेल सर करायला. तुला काही म्हणजे नक्की ना. म्हणजे मी म्हटलं सर तुम्ही सांगाल ते. मला माझा दिग्दर्शकावर विश्वास आहे. मी प्रत्येक वेळेला सांगतो मी दिग्दर्शकाची मेंढी आहे. मी म्हणतात नाही, तो माझा मेंढपाळ माझा दिग्दर्शक आहे आणि त्याची बकरी आहे. तो मला हाकेल तिकडे मी जाणार. सो आय कम्प्लिटली ट्रस्ट ऑन माय डिरेक्टर. आय एम कम्प्लिटली डिरेक्टर आर्टिस्ट. मला उगाच स्वतःचा शाणपणा काय म्हणतात, भाषा माझी वेगळी येते, करायला आवडत नाही. असं तसं आहे. दिग्दर्शक आहे, लेखक आहे, त्यांनी लिहिलंय. आपलं काम आहे आपण गवंड्यासारखं एक ऍक्टर करून जायचं, त्यांना हवं तसं करून द्यायचं. व्हेरी ट्रू. दॅट्स इट. सो मी ते मला रोल मिळाला. मग कास्टिंग विकी कौशल मला फार आवडतो. परिपूर्ण ऍक्टर आहे तो उत्तम डान्सर आहे, तो उत्तम ऍक्टर आहे. तर नुसते आपले सांड येऊन उभे राहतात ना. हिरो नाही, ऍक्टर आहे तो ऍक्टर आहे. तो ऍक्टर हिरो आहे. तो ऍक्टर स्टार आहे. कॉस्ट्युम मध्ये तुम्ही बघा, मी तर जेव्हा तो आला ना विकी समोर,
कॉस्ट्युम मध्ये. मी लिटरल अंगावर काटा आला, म्हटलं ते डोळ्यात पाणी आपसूक येतं. आपसूक येतं. छत्रपती संभाजी महाराजांच्या त्या पूर्ण वेशात विकी कौशल आमचा शॉट झाला आणि विकी कौशल तिकडे बसला होता आणि आम्ही तिकडे उभे होतो, बाकी आशुतोषजी बसले होते राणावर. तर त्याला अरे भाऊ बैठा, नाही नाही अरे बैठ ना भाई, क्या कर रहा है, बैठा ना. या वेशात तुमच्यासमोर नाही बसू शकत, आणि मला प्लीज नाही बोललो. हे युट्यूब जनरेशन तेव्हा खूप इंग्रजी होतं, पण तो कार्यक्रम जेव्हापासून आला तर ते मराठमोळं झालं आणि मराठमोळं फार हिट झालं. हेच मला म्हणाल, कार्यक्रम म्हणजे स्ट्रगलच झाला. म्हणजे मित्रांनी केलेला, मित्रांसाठीचा आणि इतके मित्र जोडणारा कार्यक्रम तो घडला. आणि तुम्ही कसे आहात पेक्षा आम्ही किती धमाल करू शकतो, आम्ही किती धमाल करतो हे दाखवण्याचा तुमचा जो प्रयत्न होता तो सक्सेसफुल झाला, हे मला म्हणावंच लागेल. 100%. काय सांगायला कार्यक्रमाविषयी, कारण तुम्हाला रिॲक्शन त्याच्यात मिळत असेलच. काय म्हणतात त्याला, आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन, तसं घडलंय आमच्या आयुष्यात. म्हणजे बिजू मानेच्या ऑफिसला असंच आम्ही बसलो होतो, आम्ही ठुल्ले होतो, असंच विजूच्या ऑफिसला जाऊन बसायचो, मी कुशा विजू. काहीतरी चहा पीत बस, काय विजू काहीतरी मागो ना. विजूचं आपलं एक, विजूचं कसं आहे ना, तो दिग्दर्शक आहेच, तो लेखक आहेच, तो निर्माता आहेच, तो या क्षेत्राशी जोडलेला आहेच, सक्सेसफुल आहेच, पण तरी सुद्धा त्याचं दुकान कधी बंद पडत नाही, सत्य, आणि ते कधी बंद पडू नये. त्यामुळे तो साईड बाय साईड ऍडव्हर्टायझिंग, ब्रँडिंग, इलेक्शनची कामं वगैरे तो करत असतो, त्याचं कॅम्पेनिंग वगैरे. त्यामुळे त्याच्याकडे पैसे बऱ्यापैकी आहेत, भरपूर आहेत. मग उद्या आमच्याकडे काही काम नसलं तरी आम्हाला विजू माने आहे सगळ्या गोष्टी. तर आम्ही विजूकडे जाऊन बसायचो. पण तेव्हा अंबाईबागाने निपुण धर्माधिकारीचं हे आलं होतं, कास्टिंग काउच. आणि त्याच्यात ते बोलताना यार सॉलिड आहे यार, विजू सॉलिड आहे यार. पहिला एपिसोड राधिका आपटे बरोबर होता. यार विजू असं काहीतरी करूया ना यार, असं काहीतरी करूया. तो तर ऑलरेडी त्याच्या अगोदर काही प्लॅनिंग मध्ये पण नव्हतं, काहीच नाही रे. आम्ही फक्त ते एपिसोड बघितला आणि विजूला म्हटलं, विजू यार बघ ना एपिसोड सॉलिड आहे, काय केलंय पण आपण करूया ना असं काहीतरी. विजूने एक काहीतरी एपिसोड बेसिक, आमचा जो पहिला एपिसोड होता तो बेसिक असा काहीतरी विजूने डिझाईन केला, बरोबर, की असं करूया की कुशल आलाय पहिला एपिसोड फर्स्ट सीझन, बरोबर. आणि तेवढंच मी येतो आणि कुशल पण आलाय आणि मग आम्ही असे येणार काय कुशल, आणि मग काय नाही असं झालं, जर काय काय नाही काय आलो जरा विजूला भेटायला, असं करायचं. आणि आम्ही सगळं तिथे इम्प्रोवाइज करून ते केलं. आता हा एपिसोड तयार झाला, सगळ्या शिव्या बिव्या सगळ्या यात बघ करूया, केलं तर आहे, झालंय मस्त, आपल्याला आवडलंय. फक्त म्हटलं उद्या जर आपल्याला मारतील रे लोक, ट्रोल करतील रे, आपण आता एवढी कामं केली आहेत आणि आपण थोडंफार का असं नाव लोक ओळखतात, बरोबर आहे. काय करूया बघूया, काय फार शिव्या बिव्या यायला डिलीट करून टाकायचा. मला अवधूतचा फोन, हे सध्या काय केलंय, काय झालं, काय तुम्ही काय केलं, तुम्ही दंगा घातलाय. म्हटलं अरे काय सॉलिड आहे यार. आणि पहिली आमची जी वेब सिरीज असेल जी ज्या एवढ्या शिव्या असून सुद्धा लोक एन्जॉय करतात, कोणी घाण बोलत नाही, एक दोघं सोडली तर त्याच्यावर आम्ही लक्षात देत नाही. स्ट्रगलरचा आम्ही शो लाईव्ह केला होता, लाईव्ह शो केला. आणि त्या शो मध्ये सुरू असताना शो थांबवला, 60 वर्षाचे काका होते, बरोबर. ते सांगितलं हॅलो ते शिव्या कुठे आहेत असं नंदनला विचारलं. लाईव्ह शो थिएटर स्टेजवर, शिव्या कुठे आहेत. विजू तर नाही शिव्या पाहिजे, नाही तर काय नाही ते आपलं लाईव्ह आहे ना आणि सगळं फॅमिली वगैरे आहे, तर नाही अहो तिकीट कशासाठी काढून आलो एवढं. की ना तुम्ही कॉमन मॅन स्टार आहात, त्याचं कारण मी सांगतो का. तुमची मोर्यामधली भूमिका ही प्रत्येक सर्वसामान्याची भूमिका होती, तुमची झेंड्यामधली भूमिका ही प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याची भूमिका होती. भोसलेमध्ये पण तुम्ही जो रोल केला सर्वसामान्यातला रोल आहे. या सगळ्यानुसार आपल्याला कॅरेक्टरला असं लोक ऍक्सेप्ट करतायत, लोकांना आपल्यामध्ये आपणच दिसतोय, किंवा ते सगळ्यांना मध्ये असं वाटतं की मी पण संतोष जोवेकर आहे, मी पण तो झेंड्यामधला कार्यकर्ता आहे जो शेवटी वडापावची गाडी टाकतो, पण जेव्हा माझ्या पक्षाला गरज लागेल तेव्हा मी तोच कार्यकर्ता व्हायला तयार असतो. बरोबर. ही जी भावना आहे कुठे ना कुठे एक चांगलं, खूप आनंद होतो का की आपण एक कॉमन मॅनचा एक प्रतिनिधित्व करतोय आणि तशाच भूमिका आपल्याकडे येतात आणि आपण ते वटवलं पण. अर्थात चांगलं वाटतं. ऍक्टर म्हटल्यानंतर या सगळ्या बाजू, आता मला या कॅरेक्टरसाठी काय करायचंय, तर माझी ही बाजू मला वापरायची. मला ना मी कॅरेक्टर करताना मला असं बिंदासपणा ठेवायचा जो माझ्यात आहे संतोष कुठेतरी, आणि बेफिकिरी आहे माझ्यात, बरोबर. पण ती संतोष म्हणून सतत बेफिकीर नाहीये किंवा धाडस आहे माझ्यात,
पण धाडस आज संतोष म्हणून धाडस करताना मला 4 वेळा विचार करावा लागतो. मग ते धाडसाला मी ते कॅरेक्टरसाठी कसं वापरू. सो तो कलाकार म्हणून ती टॅक्ट माझ्याकडे आहे, जी देवानी मला कलाकार माहिती असलं की तोंडात खाली जाऊन ऍक्टर जोडणार आहे, तर त्याला हे देऊया. ते प्रत्येक मशीनला एक बटन दिलेलं असतं बघ, की हे बटन या मशीनला दिल्यावर ही मशीन हे बटन असेल ना तरच ही मशीन काम करेल. तर या मशीनसाठी हे बटन आहे. तसं ऍक्टरसाठी हे बटन असलंच पाहिजे की त्याला स्विच ऑन स्विच ऑफ किंवा सतत चॅनल चेंज करता आलं पाहिजे. की आता मला चांगलं, अच्छा मला हिरो करायचं का, आता मला चांगलं वागायचं, अच्छा मला विलन करायचं, मी विलन सारखं वागणार. पण आज जर तुम्हाला एक संधी दिली की एका कलाकाराला तुम्हाला इकडे बसवायचं आहे आणि निखळ गप्पा मारायच्या, तो कलाकार आता जिवंत आहे नाहीये मला माहिती नाही, त्यासोबत तुम्ही काम केलंय नाही केलंय मला माहिती नाही, तुमच्या स्वप्नातला तो कलाकार आहे मला तोही माहिती नाही, तर कोणाला इकडे बसवायचा आणि निखळ गप्पा मारायचा तो कलाकार कोण असेल आणि का? 3 चालतील. 3 चालतील. 3 चालतील ना. म्हणजे मी एक झालो, एक अल्पचिनो. व्हेरी ट्रू. हा. आणि खूप गप्पा मारायचे, खूप समजून घ्यायचंय. आणि आता सगळे हे ऐकलं हा मोठा शहाणा. पण तुम्हाला म्हणतात, पण माझी इच्छा आहे ना, माझी इच्छा आहे. आणि खूप गप्पा मारायचे. त्यामुळे आता जे अल्पचिनो आहेत ते एक, त्याच्यानंतर स्मिता पाटील व्हेरी ट्रू, एक लाईफ टाईम क्रश आहे माझा ते. आणि त्याच्यानंतर कुठलं नाव घेऊ यार, दादासाहेब फाळके. हे तर कोणी दिलं नव्हतं, सुपर आहे खरंच. जे नक्की आवडेल, कारण काय विजन असेल ना, म्हणजे फक्त वेळ असेल, मला विजनही नसेल, फक्त वेळ होतं ते. खरंच मला आज वाटतंय की ना शाहरुख खान. व्हेरी ट्रू. शाहरुख खान, या शाहरुख खानचं एक सीट आहे. म्हणजे सगळे आपण काय नाही, शाहरुख खान आहे, मी कधी जाऊन बोलू शकतो. मी काय करणार, तुम्ही या सगळ्यांना घेऊन जा आणि डायरेक्ट जाऊन मन्नतला पोचा. मन्नतला पोचला मग तो शाहरुख खान ग्रीट करतातच चांगलं सगळ्यांना. हा, मग तुम्ही एक मस्तपैकी या गुड म्हणजे नाही नको, शाहरुख खानच्या घरी कशाला, माझं घर माझ्याकडे शाहरुख खान येईल. माझं पण मस्त टेरेस फ्लॅट वगैरे. व्हेरी नाईस आहे, खरंच आहे. पण मला खूपदा असं वाटतं की यू आर अ कम्प्लीट फ्रेंड. आणि शाहरुखचं म्हणत असेल, माझा पंकज आहे. आम्ही पंक्तीत बसतो आम्ही आणि तेवढाच आनंद घेतो आम्ही. काय Yes.